रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरे हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुत सुखदाई जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे वापर देवीवर सर्व सुखाचे वापर देवीवर सर्व सुखाचे वापर देवीवर तो सुखाचे वापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर सर्व सुखाचे आगर वापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बरवा तो माधव बरवा जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण
आता हेची जेवू आता हे जय सवे होश दोरे सवे होश सवे घेवो शिदोरे सवे घेवो शिदोरे सवे घेवो शिदोरे सवे घेवो शिदोरे हरे नामाचा खिचडी हरे नामाचा खिचडी हरे नामाचा खिचडी हरे नामाचा खिचडी प्रेम होईला साधने प्रेम होईला साधने प्रेम होईला साधने काला प्रेम होईला मोयेला साधने प्रेम मोयेला साधने सवी सवी घेऊ घास सवे सवे घेऊ घास सवी सवी घेऊ घास सवे सवे घेऊ घास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडे ब्रह्मरस आवडे ब्रह्मरस आवडे ब्रह्मरस आवडे ब्रह्मरस आवडे हरे नामाचा खिचडी काला हरे नामाचा खिचडी काला प्रेम होईला साधने प्रेम होईला प्रेम मोयेला साधने प्रेम मोयेला साधने मोयेला साधने प्रेम मोयेला साधने तुका मने बोला लागे म्हणे गोड म्हणे गोड लागे म्हणे बोलला तो तो मागे रसला तो तो मागे रसला तो मागे निष्कला तो मागे निष्कला तो मागे निष्कला हरे नामाचा खिचडी हरे काला नामाचा खिचडी हरे नामाचा खिचडी काला नामाचा खिचडी प्रेम होईला साधने प्रेम होईला साधने प्रेम मोयेला साधने प्रेम मोयेला साधने मोयेला साधने प्रेम मोयेला साधने विठोबार घुमाजी बार खोमाज विठोबार घुमाजी बार खोमाज विठोबार घुमाजी बार खोमाज बार घुमा बार खोमाज विठोबार 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 घुमा आता हे जय जय वो आता हेचे जय बो आता हेचे जय बो आता हे जय जय वो आता हे जय जय वो आता हेचे जय बो आता हेचे जय बो सबे घे वो से दोरे सबे घे वो से दोरे हरे नामाचा खिचडी काला हरे नामाचा खिचडी काला सबे गे बोच दो रे सबे गे बो
खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने प्रेम मोहिला प्रेमे 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 मोहिला प्रेमे मोहि प्रेमे मोहिला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेम मोहिला प्रेम मोहिला साधन साधने साधन प्रेम मोहि प्रेम प्रेम मोहिला साधन साधने साधने प्रेमे मोहिला साधने साधने प्रेमे मोये मोहिला साधन साधने प्रेमे प्रेमे मोहिला साधने
आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ गास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका मने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विढला आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननीत पाणी मंडनम तरुण तुलसीमाला कंदनम गंजनेत्रम सदैदवलह समिठ्ठलम चिंतयामि लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचरणम शरणम प्रपद्ये
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रिजननी देवाच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा कोठी कुळे उद्धरा भवा तारा बापा हो वारणाशी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पुरविलांतरीचे अर्थ सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्वर श्वेतबंध रामेश्वर भीमा उगमी भीमेश्वर कृष्णेश्वर वेरुळे नागनाथ अमृत दोकी विश्वजन केले सुखी परळी वैजनाथ सुखी सुकृत साचे जन्माचे त्रिंबक हा तीर्थराज पुरविला अंतरीचे काज त्याही तेजा माझी तेज महाकाळ उज्जैनी तुझे कैलास भुवन श्री क्षेत्र मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्य अनुपम्य क्षेत्र ते बद्री केदार उत्तरे ज्याच्या स्मरणे भवातरे ध्यान धरता वृत्तीनुरी रसाची नरहरी मने जन्म यावे शुद्ध सत्व प्रेम गावे वाचे हरवून गावे मालोलपे सर्वदा वारणाशी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पुरविलांतरीचे अर्थ सोमनाथ सोरटी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती त्याचे पाये माझे चित्ती आता हेचे जीव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने विढाला विढाला आता हेचे जीव सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडेल अभंग जगद्गुरु जगतवंदे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा काल्याच्या प्रसंगातील सरळ आणि सोपा अभंगाचे नियोजित कीर्तन रूपी चिंतन करता घेतला विढाला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा तुमच्या समोर गायला अभंगावर बोलण्यापरी थोडासा परिहार अखिल कोट ब्रह्मांड ज्याला भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय अधिकरू सर्व संत महात्म्याच्या कृपेने त्र्यंबकराज भगवंताच्या कृपेने श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने बाबांच्या प्रेरणेतून बाबाच्या अथांग त्यागातून चालू असलेला हा कीर्तन महोत्सव तथा पायी परिक्रमा सोहळा इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचितासे भरू कळी अशी आला छोटंसं लावलेलं रोप आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये याही वर्षी सुंदर असं दरवर्षीपेक्षा उच्चांक झाला स्वप्नासुद्धा वाटत नव्हतं की आकडा टाकला होता सर्वांच्या उपस्थिती 7,500 पण मगाशी आमच्या समितीच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस सर्वे केला हॉलमधला सर्वे नका बघू हां ज्यावेळेस दिंडी चालायला सर्वे केला तर पहिला वारकरी आणि शेवटचा वारकरी पायी चालत असताना पायी चालणारे थकले पुढे जाण्याकरता गाडी ठेवली मागे गाडीसुद्धा जवळजवळ गौतम ऋषीच्या डोंगराजवळ येत असताना तिथपर्यंतसुद्धा गाडीसुद्धा तिथपर्यंत आली त्यावेळेस अर्धे लोक मागेच होते अर्धे पुढे उलट त्या गाडीवाल्याला सुद्धा ओव्हरटेक करता येत नव्हतं जवळजवळ सांगण्यात आलं 8,000 ते 8,500 लोक आज आपल्या यात्रेमध्ये कारण आजच्या दिवशी 99% लोक आम्ही बोलत नव्हतो गावकरी सांगायचे त्र्यंबकेश्वरवाले लोक सांगायचे की या ठिकाणी जवळजवळ 99% लोक शिरसाट महाराज बरं का चेअरमन 99% लोक सांगायचे की आज दरवर्षीपेक्षाही आजच्या सोमवारी
जेवढे काही लोक दिसतील फक्त 2 ते 3% लोक इतरेत्र भाविकांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ मागे बघितलं की आपलेच माणसं, बसताना आपले, चालताना आपले, बोलताना आपले, भजन करताना आपले. आणि दरवर्षीपेक्षा भजनसुद्धा यावर्षी सुंदर साऊंड सिस्टीममुळे सुंदर झालं. आपण सांगण्यापेक्षा इथले स्थानिक लोकसुद्धा आपल्यामध्ये कधी इन्व्हॉल्व होत नाही आहेत, ते सुद्धा चालायला आले. त्याने सांगितलं की सकाळी म्हणजे माझ्याकडनं शब्द केला, रात्री 1 वाजल्यापासून कुशवर्ता स्नान तीर्थावर या ठिकाणी आम्ही विचारलं. आम्ही दररोज दुकानं अगोदर बंद करतो रात्री, पण 3-4 दुकानं सांगितलं मला महाराजांना भेटायचं आहे. मी सकाळी स्नान करायला गेलो त्यावेळी सांगितलं महाराज 1 वाजल्यापासून आम्ही दुकान चालू आहे. आम्ही दररोज रात्री दुकान बंद करतो, पण आज आम्ही दुकानच बंद केलं नाही. कारण 1च्या सुरुवातीला जे पहिला वारकरी स्नान करायला लागला, जवळजवळ 4:45 वाजेपर्यंत कुशवर्तावर स्नान करत होते. म्हणजे या ठिकाणी गावकऱ्याने सुद्धा आपल्या या यात्रेची दखल घ्यावी, हा आपला सर्वात उच्चांक आहे. विठाला विठाला आता हेचे जेऊ सवे घेऊ शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. काल्याचं प्रतिपादन करत असताना या अभंगामध्ये महाराज सांगतात या ठिकाणी काल्याचं चिंतन करायचं आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे कालवणे. काय कालवणं त्याचा विचार सांगत असताना वारकरी संप्रदाय आपला काला सांगतोय. तो काला याचा सांगितला जातो आणि तो काल्याचा विचार आपला प्रतिपादन करायचा. विठाला वारकरी समाजाचा नेहमी जो काही आपण उत्सव करतो, 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 3 दिवस असेल, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 12 दिवस, 1 महिना, ते उत्सवाची परिसमाप्ती काल्याची कीर्तने करायची असते. पण अगदी थोड्या वेळामध्ये सेवा समारोप करायची. मला माहीत आहे की जवळजवळ आज आपण इतका सुंदर आनंद घेतला आहे. जरी आज थोडा थकवा आला असेल, ऐका थोडा अभंगाच्या बाजूला बोलतोय, थोडा थकवा आला असेल, पण संसारामध्ये किती थकता तुम्ही? रात्रंदिवस काम करतात, 24 तास शेतात काम करता, घरी काम करता, ओव्हर टाईम ड्युटी करतात, तरी घरात किंमत नाही. ती म्हणता जा कामाला, काय केलं बापाने आमच्या करता. आज किती आनंद आहे. थोडंसं जरा शारीरिक थोडं नॉर्मल त्रास आहे, पण आनंद आहे. लक्षात ठेवा, काही औषध घेण्याने गुण येतो आणि काही औषध घेण्याने कायमचा या ठिकाणी आजार नष्ट होतो. तसं ब्रह्मगिरीची परिक्रमा केल्यानंतर आध्यात्मिक, आधिदैविक, आधी भौतिक तापाची निवृत्ती होते. म्हणून महाराजांनी हा 28 करायला तुम्हा आम्हाला लावलाय. विठाला तीन प्रकारचा ताप आहे. त्याच्यापेक्षा सांगेल आपण भाग्यवान आहे. आज पर्व काळामध्ये आज आपल्याकडनं प्रदक्षिणा करत असताना इथे राहण्याचा योग आला. क्षेत्राच्या ठिकाणी राहण्याचं वास्तव्य आपल्या प्राप्त झालं. ज्ञानदानाचं श्रवण भक्ती करण्याचा योग आपला प्राप्त होतो आहे. म्हणून अगदी या ठिकाणी कीर्तन म्हणजे तुमच्याकरता करत नाही आम्ही, मुळात नाही, आमच्याकरता करतोय. हां, कीर्तन ही पण आजचं जे कीर्तन आहे ही वैयक्तिक साधनेमध्ये सर्वांच्या वाढ व्हावी. इथे या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी आपण वर्षानं पुन्हा येतो आहे म्हणून नामसाधना ही घडावी. अन्य क्षेत्रे कृतम पापम शास्त्र सांगताय. गावाकडं जर 10 वेळेस नामस्मरण म्हटलं आणि ब्रह्मगिरी परिक्रमा करताना 10 जर मुखातून नामचिंतन आलं तर त्याची 10पेक्षा पुण्य जास्त असतं. इथे या ठिकाणी महाराज सांगतात 10 वारकरी जीव घातले आणि गावाकडं 20 वारकरी जरी जीव घातले तर या क्षेत्राचं पुण्य वेगळं आहे. गाव वेगळं, क्षेत्र वेगळं, जिल्हा वेगळा आणि म्हणून महाराज सांगतात ते क्षेत्र आहे. क्षेत्राचा विचार करत असताना ते एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी याग केले पूर्ण ऐशे महिमन्या तीर्थाचे अथवा नामाचे. पण महाराज सांगतात इथे आल्यानंतर आपल्याकडनं फक्त नाही पुण्य करता आलं तरी चालेल सज्जना हो. आपल्याकडनं पाप होऊ नये. पापाचे 3 प्रकार आहेत. काही पाप वाचिक पाप, मानसिक पाप. त्याचा विचार मला सांगायचं नाही. वेळ मर्यादित आहे. सत्याचं काल्याचं कीर्तन आहे. ब्रह्मगिरीच्या परिक्रमा करणाऱ्या लोकांकरताचं कीर्तन आहे. जे लोक चालत आले त्याला वाटलं असेल महाराजांनी बोलावं, पण पुढेही बहुत करणे आहे. मला माहीत आहे आज उच्चांक झाला आहे की आज आपल्याला जवळचा प्रवास नाही,
काही लोकांचा 1 तासाचा प्रवास आहे, काही आमच्या योगेश महाराजाचा 35 मिनिटाचा प्रवास आहे, नाशिककरांचा जवळचा प्रवास आहे निफाड तालुक्याचा, त्याच्यापेक्षा कोपरगावकरांचा त्याच्यापेक्षा थोडा लांबचा प्रवास आहे. इथे या ठिकाणी चांदवडच्या काय आमचे चेअरमन त्यांचा जवळचा प्रवास आहे. पण आज उच्चांक झाला की इथून प्रवास करत असताना MP पर्यंत प्रवास करायचा आहे, तदनंतर गुजरातपर्यंत काही लोकांना प्रवास करायचा आहे, काही लोकांना संभाजीनगर, अंबाजोगाई, नांदेड, हिंगोली, सातारा, सोलापूर, पंढरपूर आणि याच्यापेक्षा पालघर, भारताच्या काही बॉन्ड्रीपासून काही लोक इथे आजच्या हा कार्यक्रम करता 1 असतील 2 असते आलेत, पण त्यांच्याही वेळेचं आपलं बंधन पाळायचं आहे. आज पुन्हा दुसरं प्रायव्हेट वाहन आहे, त्यांना काही बंधन नाही आहे, त्याला काय चहा पाणी प्यायलं की ड्रायव्हर खुश होतो, मालक खुश होतो. पण आज शासकीय बस आहेत आपल्याकडे, जवळजवळ 10 ते 15 परिवहन मंडळाच्या बस आपल्याकडे या ठिकाणी आल्यात, त्यांच्यासुद्धा आपल्या कायद्याचं बंधन पाळायचं आहे, पण वेळेच्या आज सेवा समारंभ करायची आहे. महाराज सांगतात आता हेचे जीव सवे घेऊ शिदोरी. या अभंगामध्ये महाराज जीव हा शब्द का वापरत असतील, आता याचा विचार का, तर आता हा शब्द बघितला तर वर्तमान काळ आता दाखवतोय, भूतकाळातला शब्द नाही आहे, भविष्यकाळातला नाही, आता चालू वर्तमान काळ. आता कीर्तन संपलं, जेवायला चला, आता हा शब्द आहे. पण आता हेची जीव, जेवणाऱ्याचे अनेक प्रकार आहेत, पण महाराज त्याचा विचार मला सांगायचा नाही आहे. आता हेची जीव सवे घेऊ शिदोरी. ज्यावेळेस यशोदा मैयाने भगवान कृष्ण परमात्म्याला गोपाळांना सूचना दिल्या, गोपाळांनो आता तुम्ही गावात राहायचं नाही, तुम्ही गावात राहायच्या लायकीचे राहिले, तुम्ही घरामध्ये खोड्या करता, दारात खोड्या करता, तर आता तुम्हाला मी काय करणार आहे, सूचना आहे की उद्यापासून तुम्हाला मी उद्या जाई रानाच वेगे बोनी गोदना वेगे बोनी गोदना वेगे बोनी गोदना उद्या जाई राना उद्या जाई रानाच वेगे बोनी गोदना सवेगे बोनी गोदना सवेगे बोनी गोदना गोड प्रमाण दिलं. बस असे म्हणणारे वाजवणारे फक्त आता बोलत राहायचे, यांच्याकरता सर्व करता जोरात एकदा टाळी वाजवा, कारण आपल्या ब्रह्मगिरी परिक्रमाचं वैभव आहे. आमचे गणेश महाराजांनी सांगितलं, दीपक महाराज आहेत, मच्छिंद्र महाराज आहेत, विलास महाराज सगळे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, विष्णू महाराज आहेत, गुळबिले सगळेच प्रसिद्ध कीर्तनकार. त्यांनी संकल्प केला की आपण पहिल्या वर्षी संकल्प केला आहे, 1 तपपूर्ती सोहळा महाराज तुम्ही सुरू करा, तुम्ही फक्त भजन करायला आम्हाला सांगा आणि भोजनाची व्यवस्था करा. आम्ही या ठिकाणी 12 वर्ष तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आम्ही न सांगता इथे या ठिकाणी सेवा करण्याकरता येऊ. सर्वाला धन्यवाद देतो. आता हेचे जीव सवे घेऊ शिदोरी. महाराज या ठिकाणचा विषय हा माझा चालला आहे. आपला विषय सांगत असताना उद्या जाई राना सवे घेऊ निघूतना. यशोदा मैया सूचना देते गोपाळांना. सगळे गोपाळ म्हणले चला आईचा आदेश आहे, आईचा आदेश आहे. ऐका, सूचना आईची आहे की आईची ही सूचना आहे की भगवंताला सांगितलं, आला कन्हैया तू गावात राहायचं नाही, गावात राहिलं तर खोड्या करतो. सगळे गोपाळ एकत्र बोलले. पुन्हा हा शब्द सांगतोय. सगळे गोपाळ आले. भगवान म्हणले चला, ज्या माणसाला कुठे कामं करायचे त्याला काही वाटत नाही, ज्याला कुठंच कामं करायचं नाही त्याच्याकरता सूचना महत्त्वाची असते. ऐका, एखादा माणूस शेतात काम करतो, रानात काम करतो, गावात काम करतो, चांगल्या ठिकाणी काम करतो. एखादा माणूस कोणत्याही पक्षात काम करतो, कोणत्याही पक्षात, ज्याला कामच करायचं आहे त्याला पक्षावर काही नसतो. ऐका, ज्याला कामच करायचं नाही त्याच्याकरता सूचना असते. एखादं उदाहरण सांगेल तुम्हाला. एखादं हॉटेल असतं, हॉटेलमध्ये बोर्ड लिहिला असतो कामाशिवाय जास्त वेळ, बोला, कामाशिवाय जास्त वेळ बसू नये. ही सूचना कोणाकरता असते? जी गावात सकाळी माणूस बाहेर पडतो, या ठिकाणी लिस्ट असते कामाची, अमुक वेळेमध्ये या दुकानात जायचं, अमुक वेळेमध्ये काम करायचं. आणि अगदी
थोड्या वेळामध्ये घरी प्रवेश रिटर्नचा प्रवास करायचा. त्याच्याकरता ते सूचना आहे. ज्याला काही कामच नाही, घरचं खायचं आणि गावचं दोन दूध बसायचं, घरी जायचं, आपल्या हॉटेलमध्ये जायचं, एखादा चहा घ्यायचा आणि सांगायचं तुझं कसं काय चाललं आणि याचं कसं काय चाललंय. त्याच्याकरता सूचना आहे. ते हॉटेल मालक कंटाळतो, सांगतो अहो माऊली कामाशिवाय जास्त वेळ बसू नका ना. म्हणजे ही सूचना ज्याला काम करायचं नाही, ज्याला टाइमपास करायचा आहे याच्याकरता आहे. भगवान विचार करतात आईचा आदेश आहे, आईचा आशय नाही, यशोदा मैयाचा आदेश आहे, तो पाळलाच पाहिजे. कारण आईची आज्ञा आहे. आज्ञेचे प्रकार आहे, शास्त्राची आज्ञा, देवाची आज्ञा, गुरुची आज्ञा आणि आईची आज्ञा. हा आज्ञेचे अनेक प्रकार आहेत, लक्षात ठेवा. भगवान म्हणले ठीक आहे आईची आज्ञा आहे, पण यशोदेने सांगितलं हे बघा मी तुम्हाला उद्या रानात पाठवणार आहे. पण या ठिकाणी भगवान म्हणजे रानात जायचं आहे, पण रानात जात असताना अगोदर तयारीनं जायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे काही साधन निर्माण करण्याचं स्वतंत्र नाही आहे. पण यशोदा मैयाचा आदेश आहे, असू द्या, आईचा आदेश पाळायचा आहे, गोपाळ सांभाळायचे आहेत. या ठिकाणी भगवान म्हणतात आई आम्हाला जर भूक लागली तर या ठिकाणी काय खायला देणार. अभंगाचं पहिलं आतायाची जेवो, आतायाची जेवो, आतायाची देवो देवो, आतायाची देवो, आतायाची जेवो, आतायाची जेवो, सवे घेऊ शुद्री. भगवान म्हणतात चला आईचा आदेश आहे. मग एका गोपाळासन देवा वेळ कमी असल्यामुळं तिथे या ठिकाणी गेल्यानंतर काय निर्माण करणं. भगवान अरे शिदोरी निर्माण करायची आहे. मग शिदोरीचे अनेक प्रकार आहेत. लक्षात ठेवा पाप पुण्याची शिदोरी आहे. पण अशी काही शिदोरी भगवान म्हणतात मी तुम्हाला देणार आहे. खाल्ल्यानंतर 3 तासांना पुन्हा भूक लागेल, यात काही विशेष नाही. अन्नमय प्राण आहे. शास्त्र सांगते, सायन्स सांगताय कितीही माणसाला त्यांनी त्याग केला तर 3 तासानंतर भूक लागते. अन्नमय प्राण आहे, आपला प्राण आहे. मग भगवान म्हणले अशी तुम्हाला शिदोरी देणार आहे, त्या शिदोरीने तुमचं जन्म आणि मरणाची निवृत्ती होईल. मग या ठिकाणी भगवंताला विचारलं वेळ कमी असल्यामुळं देवा शिदोरीचे अनेक प्रकार आहेत. आपण जे खातो तो शिदोरी, दही भाताचा तोही शिदोरी आहे. आपण आता काल रात्री बघा शिदोरीचा प्रकार, रात्रीसुद्धा या ठिकाणी शिदोरीचे अनेक प्रकार आहेत. काल शिदोरी प्रत्येक माणसाने शिदोरी आणली होती. एवढ्या शिदोरी आणल्या होत्या की कोणी याची भाजी त्याची भाजी, ती एक शिदोरी लौकिक शिदोरी आहे. पण आध्यात्मिक शिदोरीचा विचार जर केला ते लौकिक शिदोरी याच्यापेक्षा आध्यात्मिक शिदोरी तुकोबाला सांगायचं आहे. महाराज सांगतात मी अशी काही शिदोरी देणार आहे, त्या शिदोरीने तुम्हाला पुन्हा 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 सेवन करावं असं वाटणार आहे. इतर व्यावहारिक पदार्थ भेटणार आहेत, ते पदार्थ आपल्या दुःखदायिक आहेत, क्लेशदायिक आहेत. पण अशी मी शिदोरी देणार आहे, त्या शिदोरीने या ठिकाणी
पुन्हा तुम्हाला पुन्हा काहीच करायची गरज नाही. कोणती शिदोरी आहे? ज्या शिदोरीचा कधी नाश पावत नाही ती शिदोरी. या ठिकाणी आपण जे करतो त्याचा नाश पावत आहे. 4 तासानं 5 तासानं 10 तासानं एखादा पदार्थ आपण बनवला तो नाश पावतो. पण महाराज सांगतात मी अशी शिदोरी देणार आहे, त्या शिदोरीचा कदापि कधी नाश झाला नाही, पुढे होणार नाही, वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये, भूतकाळामध्ये. मग कोणती शिदोरी? अभंगाचं दुसरं चरण. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, हरिनाम याचा शब्द आहे. महाराज सांगतात ज्याचा नाश पावत नाही त्याला हरिनामा शब्द म्हणला जातो. खिचडी काला तो करत असताना कसा करायचा आहे? कोणती गोष्ट करत असताना उत्तरार्धामध्ये महाराजांनी तुमच्याकरता गोड संदेश दिलाय. प्रेमे मोहिला साधने. साधन करत असताना प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय कोणती गोष्ट होत नाही. गुरुवारी महाराज नेहमी सांगायचे जर भजन करायचं आहे, प्रेम नसेल भजनसुद्धा ओंगळवाणी होतं. महाराज सांगतात तुका भजन करत असताना प्रेमाशिवाय भजन पाहिजे. एवढं सांगेल गुरुवार बाबा नेहमी सांगायचे, गुरुवारी केंद्रीय बाबा सांगायचे. प्रेमाशिवाय जाळाशिवाय कड नाही आणि मायेशिवाय रड नाही. मच्छिंद्र महाराज जाळ घातल्याशिवाय एखादा पदार्थ बनवू शकत नाही ना. एखादा पदार्थ आहे तसं या ठिकाणी प्रेम महत्वाचं आहे. कोणतंही काम करत असताना प्रेम महत्वाचं आहे. पारमार्थिक साधना करायची आहे, पकवाज वाजवायचा आहे, त्या बोलावर प्रेम पाहिजे. ग्राहक गायचा आहे, प्रेम पाहिजे. एखादी ओवी घोकायची आहे, ओवीचं चिंतन करायचं आहे, प्रेम पाहिजे. लक्षात ठेवा. आणि त्या प्रेमानं ओवीसुद्धा आपल्या जवळ करते. प्रेम नसेल ओवीसुद्धा म्हणते चल तुझंच माझ्याकडे प्रेम नाही, तू लांब होय. ऐका व्यवहारामध्ये सुद्धा महाराज नेहमी सांगायचे. लक्षात ठेवा प्रेम महत्वाचं आहे. प्रेम किती महत्वाचं आहे. प्रेमे मोहिला साधने. साधन करायचं आहे पण प्रेम महत्वाचं आहे. महाराज सांगतात प्रेम महत्वाचं आहे. प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला. महाराजांनाही विचारलं वेळ कमी असल्या एकदम धावता अर्थ बघतोय. महाराजांनाही विचारलं महाराज आम्हाला साधन करायचं पण प्रेम काला करत असताना कसं करणार? तर महाराज सांगतात तो काला चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. जसं आज आपण प्रत्येकाने इथे काल प्रत्येकाने शिदोर आणले होते ते चव वेगळीच आहे. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. यशोदामय्या देवाला उपदेश करते, बाळाला संदेश देते की बाळा कृष्ण परमात्म्याला कर, बाळ लहानच आहेत, या ठिकाणी तुम्हाला काला करायचा आहे. कालाचा विचार सांगत असताना अभंगाचा शब्दाचा अर्थ पाहिला तर या ठिकाणी अजून मला अर्थ वारकर संप्रदाय नियमाच्याप्रमाणे करत असताना महाराज सांगतात तो काला कधी करतो? तो चरित्र ते उच्चारावे देवी गोकुळी. गोकुळाच्या देवाने चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आहे. काहीचा विचार करायचा, काहीचा आचार करायचा, काहीचा विचार करायचा. जीवाच्या चरित्राचा विचार करायचा नाही, उच्चार करायचा नाही, आचार करायचा नाही. देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि संतांच्या चरित्राचा आचारही करायचा, उच्चारही करायचा आणि विचारही करायचा. तर महाराज सांगतात देवाच्या चरित्र कोणत्या देवाचा? ज्या देवाने गोकुळा चरित्र केलं त्याचा हे आपला उच्चार करायचा.
चरित्र ते उच्चारावे देवी केले गोकुळी. गोकुळातलंच का महत्वाचं चिंतन आहे. गो म्हणजे गाई, कुळ म्हणजे समूह. जिथे एकत्र गाईचा समूह त्याला गोकुळ म्हटलं जातं. भगवंताचं चरित्र सांगत असताना देवाचं अलौकिक चरित्र आहे, जीवाचं नाही. तुमचं माझं जीवाचं नाही आहे, देवाचं अलौकिक चरित्र आहे. त्याचं कधीच कोणाला वर्णन करता आलं नाही. पण महाराज सांगतात या ठिकाणी अलौकिक देवाचं चरित्र असतं आणि त्या चरित्राचा उच्चार केल्यानंतर महाराज सांगतात भगवान परमात्म्याचा विचार सांगत असताना भगवान त्याचं चरित्र बघा. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली, हे देवाचं चरित्र आहे. आपण होऊ शकतो का 8 वर्षे सबुल? नाही. उलट जन्माला आले तेव्हा आकाशवाणी प्रचार करते, हे देवाचं चरित्र आहे. आज आपला पैसे देऊन या ठिकाणी प्रचार करावा लागतो, हे देवाचं चरित्र आहे, जीवाचं चरित्र आहे. अजून मला पुन्हा सांगायचं आहे, अलौकिक देवाचं चरित्र आहे. माया उपजली ते ती महाराज सांगतात या ठिकाणी देवाचं अलौकिक चरित्र आहे. ज्याच्यामध्ये अलौकिक तत्व असतं त्याला चरित्र म्हटलं जातं, ज्याच्या भौतिक तत्व असतं त्याला जीवचरित्र म्हटलं जातं. काही इतिहासकार वेगळे आहेत, चरित्रकार वेगळे आहेत. ऐका, हां, पण महाराज सांगतात याचा उच्चार करत असताना, विचार करत असताना चरित्र मला हे सांगायचं आहे. देवाचा चरित्राचा विचार कधीपासून सुरू झाला तर देवाला जन्माला यायच्या अगोदरपासून. पुन्हा अजून मला थोडं वेगळं सांगेल, देवाच्या जन्माच्या नाही तर देवाच्या आईबापाच्या लग्नापासूनच देवाचं चरित्र सुरू झालं. हां, देवाच्या आईबापाच्या लग्नापासून. कधी? आकाशाची वाणी सांगत असे कौसा, मानी हा बरवसा बोलण्याचा. हां, महाराज सांगतात कंसा लक्ष दे. हां, देव चरित्र कंसाला बोलत असताना भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रगट होता त्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आईला आनंद वाटला, तो टिकला नाही. पुन्हा भगवान या ठिकाणी म्हणतात आई का रडता तुम्ही? त्यावेळेस यशोदा मैया सांगते, या ठिकाणी आपलं देवकी माता सांगते कृष्णा या ठिकाणी तो लहान आला काय मोठा झाला काय? अरे तो 8 वर्षाचा झाला तर गावातील लोक काय म्हणते जरा लहान होतो का तू? भगवान म्हणजे काळजी करू नका, लहान तर लहान, याला म्हणतात चरित्र. लगेच लहान झाले. पुढे या ठिकाणी तोही आनंद टिकला नाही. पुढे आई भगवान परमात्मा म्हणतात आई का झालं रडताय? त्यावेळेस भगवंताला मैया सांगते की या ठिकाणी हे बघ, हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहेत. जर या ठिकाणी कंसाला कळालं तर तुझ्या अगोदर 6 मारित दुराचारी, 6 मुलं कंसानं मारली. आता तुला मारल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हणले काळजी करू नका, मला मारणारा या जगामध्ये कोणी आला नाही, येणार नाही. एक काम करा ना, या जागेवर भीती वाटली तर फक्त काय करा, जागा चेंज करा. आणि जागा चेंज करत असताना फक्त एका जागेवर ठेवू नका. मला कुठं नाही उचलायचं आहे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र महाराज चला पुत्र झाला या गवळणीला, गवळण पुत्र झाला या जोडेला. आता काही जास्त सांगू नका, पुढच्या वर्षी सांगू आपण. राहिलं कीर्तन गोर प्रमाण दिले यांच्याकरता जोरात टाळी वाजवा. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, वाणी भरोनिया ताटी नंदा घरी झाले धाटी. नंदाच्या घरी झाली होते, सर्व इतिहास माहीत आहे. भगवान या ठिकाणी अंगणामध्ये खेळत असताना मोठे झाले. मोठे झाल्यानंतर घरात रांगायला लागले. रांगता बाहेर डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळात तळवे गीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगानी रंगलात तो मैं देखी लाचाये, रंगानी रंगलात तो मैं देखी लाचाये. तळवे तळात तळात डेकीत, तळवे तळात तळात डेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान रांगायला लागले डाव्या गुडघ्याने. रांगण्याचा प्रकार मला वाटतं आज जवळजवळ आपलं आसन झालं असं ना. गौतम ऋषी डोंगर चालताना 10% महिलांनी कधी मला वाटते घरामध्ये आसन केलं नसेल, पण आज आपला करावं लागलं. उठायचं, बसायचं,
काही म्हणायच्या रामकृष्ण हरी, काय म्हणायच्या विठोबा रकुमाई. हां, एक पायरी झाली की दुसऱ्या पायरीवर, दुसरी झाली की तिसऱ्या पायरीवर. म्हणजे बऱ्यापैकी आज आपल्याला मला वाटते लहानपणाची रांगण्याची आठवण आली. पण आता प्रौढ रांगणं वेगळं होतं. आपलं उठायचं बसायचं होतं. बसायला जरा पायऱ्या केल्या शासनाने. भगवान रांगायला लागले. रांगत असताना कसे रांगतात त्याचा विचार सांगितला. वेळ आपल्याकडं मर्यादित आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनात तुम्ही देखील सवे. भगवान अंगणाच्या बाहेर आले. हातामध्ये माती घेतली, तोंडात टाकली, खाल्ली नाही साठवली. साठवली का याचा अर्थ सांगायचा आणि शेवट समारोप करण्याचे. माती खाल्ली नाही ऐका, माती नंतर खाली. साठवली का भागवतामध्ये गोड चिंतन सांगितलं. भगवान माती घेतात, साठवतात. भगवान म्हणतात मी गोरस चोरण्याकरता मी अवतार घेतलाय. या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये मला दही दूध खायचं आहे, स्वतः गोपाळाला खाऊ घालायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी गोरस खाताना जिभेला वसटपणा येऊ नये म्हणून या अवतारामध्ये मला अवतारच माझा माखन चोरण्याकरता आहे. माखन चोर म्हणूनच मला प्रसिद्ध आहे. म्हणून या ठिकाणी माती घेतली, साठवली. पण काही गोपाळाच्या लक्षात आलं, गवळींच्या लक्षात आलं. एक गवळण धावत धावत पुढं आली, कन्हैयानं माती खाल्ली. दुसरी आली, लालानं माती खाल्ली. तिसरी आली, कृष्णानं माती खाल्ली. इकडे गोपाळसुद्धा बघतात आणि एकत्र गोपाळ आणि गवळणी एकत्र आल्या. आणि भगवंताच्या या ठिकाणी काही गारानं यशोदेला सांगू लागला, यशोदे यशोदे बाहेर ये बघ अंगणामध्ये आत्ता लालानं माती खाल्ली. यशोदा म्हणते नुकतंच आत्ता काही इतकं लहान बाळ माती कसं खाईल. यशोदेला प्रश्न पडला. नाही म्हणावं तर यशोदा लालाची बाजू बोलतायत आणि हो म्हणावं तर लहान मुलगा माती खाईल कसं. आईला प्रश्न निर्माण झाला. ऐका, प्रश्न निर्माण झाल्यानंतर देवाची आई होण्याचं भाग्य कोणाला कसं मिळेल हो. आईने डोकं चालवलं, चला दोघंही सांभाळायचे आहेत. यशोदा बाहेर आले, लालाकडे वर घेतलं, कन्हैयाकडे वर घेतलं आणि सांगितलं काय म्हणणं आहे तुमचं. त्यानं सांगितलं एकेनं बघ कृष्णानं माती खाल्ली. माती खाल्ल्यानंतर घरानं सांगू लागल्या. यशोदाला घरानं सांगत असताना भगवान म्हणता आई त्यांचं ऐकू नको, मी माती आई गाई नाही मी गाली माती. आई गाई नाही मी गाली माती. आई गाई नाही खाली मी माती. आई गाई नाही खाली मी माती. बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो. आई आई गाई नाही मी खाली माती. आई गाई नाही मी खाली माती. आई गाई नाही खाली मी माती. आई गाई नाही खाली भगवान म्हणतात आई माती खाल्ली नाही. भगवान म्हणतात माती खाल्ली, गवळणी हो म्हणतात. खरं मानावं की खोणं मांडावं. त्यावेळेस आई पुढे प्रश्न निर्माण झाला, वाद निर्माण झाला. पण वाद मिटवायचा आहे. पण भगवंतानं डोकं चालवलं. भगवान गवळणी म्हणतात आई खाल्ली माती. गोपाळ म्हणतात आम्ही डोळ्याने बघितलाय. त्यावेळेस यशोदा म्हणते खरं सांगा बरं खाताना कोण जवळ होतं. गोपाळ म्हणला आई हे बघ. या ठिकाणी बळीराम दादा होते. बळीराम दादा म्हटल्यानंतर आईला विश्वास वाटला. मग का विश्वास वाटला. आपण नेहमी गावाकडे कीर्तन ऐकतोय. का विश्वास वाटला असेल कारण गोकुळामध्ये न्याय निवडायचं काम बळीराम दादा करत होते. खरं असेल तर खरं बोलायचं, खोटं असेल तर खोटं सांगायचं, चुकीचा निकाल कधी द्यायचा नाही. ही त्यावेळेची परंपरा, आत्ताची नाही. आता खऱ्याला खोटं आहे. आता जिवंत माणसंच या ठिकाणी मृत्यू दाखवतात आणि मेलेले माणसं जीवन दाखवतात. हे आत्ताचा आपल्याकडे निकाल आहे, रिझल्ट आत्ताच आहे. या ठिकाणी गोपाळ म्हणतात बळीराम दादानं माती खाल्ली आहे. त्यावेळेस भगवान म्हणले आई हे बघ तुझा विश्वास याच्यावर आहे ना, ऐक आता. मी आतापर्यंत तुला काही बोललो नाही, फक्त माझे 2 शब्द ऐक. तू ज्याच्यावर विश्वास ठेवते ना हे बघ, जरी माझा भाऊ आहे पण आता काय सांगू, आत्तापर्यंत तो भाजपमध्ये होता आणि तिकीट नाही दिल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये गेला. तू सांग बरं आता की माझ्या बाजूने बोलणार का त्यांच्या बाजूने बोलणार. माझी भाषा नाही हां. ते म्हणतात महाराज का राजकारणी तर मी अजिबात नाही. हां, माझी भाषा नाही, नामदेवाची भाषा मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याला कृष्णचरित्र वाचायचं आहे, ज्याला मी सांगेल कृष्णचरित्र असं आहे, ज्याला संसार करायचा आहे त्याने कृष्णचरित्रासारखं अध्ययन करा.
ज्याला अभ्यास करायचा आहे, गुरुवर निष्ठा कशी असावी, कर्तुम अन्यता शक्ती असताना सुद्धा संदीपान ऋषीवर निष्ठा कशी ठेवावी, ही भगवान आपल्याला संदेश देत आहेत. अजून मला सांगायचं आहे, सामर्थ्य असताना सुद्धा थोरपणा परा सांडीचे कृष्णचरित्र आपलं सांगताय. आणि अजून मला पुढं सांगायचं आहे, ज्याला राजकारण करायचं आहे, ज्याला राजकारणामध्ये सक्सेस व्हायचं आहे, त्याने सुद्धा कृष्णचरित्र वाचा, श्रवण करा. कारण माझी भाषा नाही आहे. नामदेव म्हणतात, तोही माझा पक्षपाती, तो आतापर्यंत माझ्या पक्षात होता, तर त्या पक्षात गेला काय, माझी बाजूला घेणार आहे का? आई भगवंतानं माती खाल्ली असं बोलल्यानंतर मारावयात तिने उगारेली काठी, काठी वगैरेचं दर्शन झालं. यशोदा भयभीत झाले, पुन्हा या स्थितीवर आणलं. आणि आणल्यानंतर भगवान म्हणले, चला आता वेळ कमी आहे, आपल्या घरात खोड्या बाजूला टाका, रानात खोड्या करायच्यात, गोकुळात खोड्या करायच्यात. भगवंतानं गोकुळात खोड्या करायला सुरुवात केली. दही खायचं, दूध खायचं, खाता खाता सगळ्या गवळणी त्रासल्या. आणि त्रास झाल्यानंतर एक गवळण यशोदेकडे आली. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळ राहावे की जावे, आता बघणं काय करावं, आम्हाला दया येते तुझी, पण कृष्णाची दया येते, पण आता खूप अवघड झालं, एवढ्या खोड्या करतोय की आता तू जर सांगितलंच नाहीस तर मी आता गोकुळात राहणार नाही. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावी की जावे, अशा अनेक खोड्या केल्या. खोड्या सांगता सांगता एक गवळण आली. ती म्हणते, परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, खाऊन ताकाचा हो डेरा फोडल्या सायरा तयावरी. अशा अनेक खोड्या सांगितल्यानंतर वेळ कमी असल्यामुळं, ब्रह्मगिरीची परिक्रमा झाल्यामुळं, पाये दुखत असल्यामुळं, पुढचा प्रवास करायचा असल्यामुळं आणि सोमवार सोडून सोमवार भूक लागल्यामुळं या ठिकाणी मी सुद्धा आता अगदी थोडं वृत्त घेतो. तर असं सांगत असताना अनेक गाराने सांगितले. आणि सांगता सांगता एक गवळण आली. आणि अनेक गाराने सांगता सांगता यशोदा मैया म्हणते, अगं माझ्या सगळ्या आम्हाला लीला माहीत आहे, खोड्या माहीत आहे, पण तुम्ही मला काय करा असं सांगू नका, एकत्र या आणि एकत्र येऊन धरून दाखवा, पकडून दाखवा मुद्द्यामालासह, मग ती खोडी मी मान्य करीन. मग दुसऱ्या दिवशी गवळणी मीटिंग बोलवली आणि देवाच्या विरोधात मोर्चा काढला. आणि मोर्चाची या ठिकाणी एकच मागणी होती, ती म्हणजे या ठिकाणी कोणती मागणी होती, ते एक गवळण पुढं आली आणि सांगू लागली, यशोदे हे बघ आता काय करू तुला, एवढ्या खोड्या करते. गवळणी सांगत ती गारानी, रात्री आला चक्रपाणी, खावणी दही दूध तुपलोनी फोडली अवघी विरजणी. एक गवळण सांगते. दुसरी म्हणली, अगं सकाळी जरा जेवल्यासारखी सांग ना, जरा मोठ्याने सांग. दुसरी गवळण पुढं आली, ती खोड्या सांगू लागली. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुकाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना, यशोदे बाळ तुझा ताना. अशा अनेक खोड्या सांगितल्या. पण तिसरी गवळण म्हणली, अगं मला सुद्धा सांगू देण्याच्या विरोधात खोडी. मग तिसरी गवळण पुढं आली आणि ती खोडी सांगते. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणाशी सुठेना, यशोदे बाळ तुझा काना, कुटवर सोसुगे धिंगाणा. अशी अनेक खोड्या सांगितल्या. यशोदे तुझा मुलगा करणी करतोय. कोणती करणी? आपल्यासारखे नाही. आपल्याकडे इतकी लोक गोड करणी करतात. सख्या भावाचं चांगलं चालत असल, एखादी इतकी मोठी करणी करतो, 2 दिवसामध्ये एकाच्या 2 भावाचे 4 घरं करतो. एखाद्याचं चांगलं चालत असल तर इतके गोड करणी करतात लोक, पण अशी करणी नाही आहे. अशी अनेक खोड्या सांगितल्यानंतर यशोदेच्या डोळ्यात अश्रू आले. आणि यशोदा काय म्हणती, ऐका, गवळणीचं समाधान करायचे. आईशी ऐकता गाराने, यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून एका जनार्दनी चरणी, प्रेम तया अवरेना. अशा अनेक खोड्या झाल्यानंतर मग यशोदा सांगते, ऐका गवळणीनो, तुम्हाला जर असं इथं वाटत असेल, 1 वाजत असल्यामुळं, पुढं जायचं असल्यामुळं मी काय करते, आता या ठिकाणी तुम्हाला जर इथे वाटत असेल तर मी माझ्या लालाला उद्या शाळेत पाठवते. आणि शाळेत पाठवल्यानंतर त्या काळाची शाळा उद्या जाई राणा, सवे घेऊन गोधना. असे अनेक खोड्याच्या लीला सांगत असताना, भगवान त्याच्या खोड्याचं लीला सांगत असताना मी उद्या गाईच्या मागे पाठवते म्हणल्यानंतर गोपाळाला आनंद झाला. आणि सगळे गोपाळ देवाच्या नावाचा जयघोष करू लागले. कसा करतायत त्याचं प्रतिपादन एकदा आपण सर्वांनी हात वरती करा. तुमचे फोटो काढायचे, सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी अगदी हा या ठिकाणी तुमचे फोटो महाराष्ट्राला कळू द्या, महाराष्ट्राला सुद्धा, की ब्रह्मगिरी परिक्रमाला 8,000च्या पुढं तीर्थयात्रा आणि पायी चालवून सुद्धा लोक किती श्रद्धेने टाळी वाजवतात. आपला आवाज
निवृत्तीनाथ महाराजापर्यंत गेला पाहिजे, त्र्यंबकराजपर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी जोरात एक टाळी. विठोबा तुला आता या ठिकाणी शाळेत पाठवत असताना बघून शाळेत तर शाळेत गाईच्या मागे जातात आणि गाईच्या मागे जात असताना त्या काळातील शाळा म्हणजे गाईची सेवा करणं ही सेवा होती. ती सेवा करता करता भगवान गाईच्या मागे जात असताना गाई राखता राखता सगळे गोपाळ म्हणले देवा आता गाई राखून जमलं, थकलो, आता भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, काम सारोनी सकड, सगळं काम बाजूला सारा, भूक लागली असं बोलल्यानंतर सगळे गोपाळ एकत्र बसवले. त्याचं महाराज वर्णन करतायत. यमुनेच्या वाळवंटावर कळंबाच्या झाडाखाली गोपाळांच्या समवेत गायींच्या समवेत भगवान काला देतात. आणि तोच काला परमात्म्याच्या कृपेने, त्र्यंबकराज भगवंताच्या कृपेने, निवृत्तीनाथांच्या कृपेने, समाजयोगी त्यागमूर्ती, निष्काम कर्मयोगी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने इथे आपला सेवन करायला मिळतो. हे आपलं परमभाग्य आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, त्र्यंबकराज भगवंताच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना माझं श्रद्धास्थान, आशास्थान गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना सज्जन आहो. आज आपल्याला या ठिकाणी अलौकिक विचार करत असताना आपलं भाग्य आहे की सोमवारच्या दिवशी हरिदिनी पर्व काळामध्ये शास्त्रामध्ये काही साधना करता पर्व काळ सांगितला. रोज आपण सोमवार धरतो, पण रोज सोमवार धरत असताना रोज षष्ठी असते, पण कपिला षष्ठी 60 वर्षांनी असते. रोज सोमवार धरतो आणि वारकरी संप्रदायाचा ऐका कीर्तन किती डोक्यावर गेलेला माहिती नाही, पण जाता जाता एवढंच घेऊन जा की
की महाराज सांगतात वैष्णवाने उपवास करत असताना हे उपवास केले पाहिजेत. एकादशी व्रत सोमवार न करशी कोण त्याची गती होईल नेनो. 2 उपवास आपण शास्त्र सांगते तुकोबाराय सांगतात कोणते. एकादशी केली पाहिजे, शुद्ध एकादशी, वद्य एकादशी, महिन्याला 2 एकादशी आणि सोमवार केला पाहिजे. मग आपण सोमवार करतो पण श्रावणाचाच काय विशेष प्राधान्य देतो, त्याचा मोठा इतिहास. या महिन्यामध्ये साधना करत असताना हा महिना पुण्यदायिक आणि विशेष पुन्हा श्रावण महिना आहे. मग तुम्ही म्हणाल दुसराच का, दुसरे सोमवार नाहीत का? पण दुसरा यावर्षी जास्त पुण्यदायिक आहे. कोणता? तर सगळे सोमवार आहेत पण अडचणी येत असताना दुसरा सोमवार आपण शेवटच्या सोमवारी साधना करतोय पण दुसरा सोमवार केला. याचं कारण 3ऱ्या सोमवारी गोकुळाष्टमी, रक्षाबंधन. 3ऱ्या सोमवारी नाशिककरांच्या विभागातील माणसं इथे प्रदर्शनं येतात. गर्दी एवढी असते असं सांगण्यात आलं, मी काही पाहिलं नाही. 3 ते 4, 5 लाख लोक असतात. 3-3 किलोमीटर प्रदर्शन असते. अरे कालच आपण 2ऱ्या सोमवारी आलो आहे दर्शनाला, तर त्र्यंबकराजच्या दर्शनाला काल जवळजवळ ट्रॉफिक जाम आपल्या केंद्रीय महाराज संस्थांच्या वारकरी केली. रात्री 11 वाजता त्या लोकाला सांगावं लागलं, अरे चला बाबा हात जोडतो तुम्ही आता उद्या या दर्शनाला. 7 वाजता लोक आले, गाड्या लावल्या आणि लावल्यानंतर जी दर्शनाला रांग झाली त्या पूजाने सांगितलं मला फोन करून, महाराज हे लोक एवढे आलेत की एक पास काढतंय, एक आम्हाला दम देत आहे आणि एक या ठिकाणी वरून उड्या मारताय. पण या ठिकाणी आमचे वारकरी एवढे सुज्ञ आहेत, त्याने सांगितलं आम्हाला रांगे दर्शन दे. 3-3, 4-4 तास उभा राहून सुद्धा आपल्या वारकरी दर्शन केलं. आणि एवढं दर्शन करून आज जवळजवळ अर्ध्या काल मंदिरात आपली ट्रॉफिक होती, सकाळी कुंडावर आपली ट्रॉफिक, एवढी ट्रॉफिक होती. आणि म्हणून या ठिकाणी आपण 2रा सोमवार यावर्षी निवडला. 3ऱ्या सोमवारी गर्दी असते, 4थ्या सोमवारी गोकुळाष्टमी आहे, 5व्या सोमवारी या ठिकाणी पुणे जिल्हा सोडल्यानंतर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हा बैलपोळा साजरा होतो. म्हणून आम्ही सर्व बसल्यानंतर या ठिकाणी सांगितले की महाराज हा आपला सोमवार साजरा करायचा. म्हणे ठीक आहे, कुठलाही साजरा करायचा, आपण थोडी भक्ती करत असताना आणि म्हणून 2रा सोमवार भक्ती करत असताना हा निर्णय घेतला. आणि घेत असताना आज आपलं भाग्य आहे की आज क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला राहता आलं. मग या ठिकाणी तुम्ही म्हणताल मग आता विलक्षण जवळ आलं आहे. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये बरेच लोक यात्रेला घेऊन जातात, काशीला, तीर्थयात्रा, उज्जैनला, अनेक ठिकाणी फ्री. मग तुम्ही फ्री ठेवलं आहे, मग तुम्हाला एखाद्या जिल्हा परिषदला उभा राहायचं आहे का, असाही प्रश्न निर्माण होईल. एखाद्या म्हणलं अजून कुठं उभा राहायचं आहे का, ते आपल्याला कुठेच या ठिकाणी त्या मला विषय सांगायचा आहे की सेवा करायची आपला. गुरुवारी महाराज नेहमी सांगायचे बुवा, माणसं पैसा जोडण्यापेक्षा माणसं जोडा, पैशाच्या मागं लागू नका. हे गुरुवारी महाराजांची वाक्य आहेत. आणि म्हणून या ठिकाणी गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था ही फक्त माणसाची सेवा करणार. पैसे काढायला तर काय आम्हाला पैसे कसे काढता येतात. तुम्हाला सांगितलं आता उद्या, आज सांगितलं असतं आमच्या कार्यकर्त्यांनी की प्रत्येकाने सक्तीने 500 रुपये पावती फाडा अन्नदाना करता, निवास व्यवस्थेकरता. तुम्ही नाही म्हणणार आहेत का? 500 काय 5-5 लाख देणारे माणसं आहेत तुम्ही, 5-5 हजार देणारे माणसं आहेत. पण त्याच्याही पेक्षा या ठिकाणी तुमची सेवा घडावी, इथे त्यानिमित्ताने एकत्र यावं म्हणून हा उद्देश आहे. इथे कुठलाही उद्देश नाही. आणि सर्वात महत्त्वाचं मी पुन्हा सांगेल, तुमच्यापेक्षा आम्हाला इथे यायला घडतं, तुमच्यामुळं आमची प्रदर्शनं होते. ज्ञानोबरायची भाषा सांगेल, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. उद्या ठरवलं की या ठिकाणी एकट्यानं प्रदर्शनं करा, 10,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. लोक म्हणतात 10 तुलाच राहू दे बुवा, आता झालं आम्हाला जाऊ दे घरी. म्हणजे तुमच्या निमित्तानं साधना आम्हाला घडते, आम्हाला म्हणजे सर्वाला. आणि त्याच्यामुळं आम्ही सोमवार हा ठेवला. आणि 3रं महत्त्वाचं कारण आहे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ सोहळ्याच्या वेळेस गुरुवारी महाराजांचं आळंदीमध्ये पुण्यस्मरण असतं. केंद्रीय महाराज संस्थांच्या जवळच्या भक्त परिवाराला इकडे थोडे येण्याकरता थोडंसं संकट निर्माण होतं. यावं तर तिकडे सप्त्यातले दिवस पारायणचे जातात, नाही जावं तर इकडे यावं वाटतं. म्हणून मधला मार्ग आम्ही काढत असताना 3रं वर्ष झालं. दरवर्षी उच्चांक होतो आहे. पहिल्या वर्षी 500 ते 700 लोकांचं नियोजन केलं, 2200-2500 लोक आले. 2ऱ्या वर्षी बघता बघता अधिक मासाच्या पर्व काळामध्ये जवळजवळ या ठिकाणी संकल्प करण्यापेक्षा पुढे 5,500-5,000च्या जवळ लोकांनी या ठिकाणी प्रदर्शनं केली. मी पुन्हा सांगतो, आता बरेच कार्यकर्ते बरं का चेअरमन,
आज तर उच्चांक झाला आपल्या वारकऱ्यांनी की पहिलं टोक इथं होतं, शेवटचं टोक या आश्रमात होतं आणि पहिलं टोक प्रदर्शना होईपर्यंत पायी चालणाऱ्या माणसाला तर लागलंच नाही. पत्ता का गाडीनं सुद्धा आम्हाला शेवटचं टोक लागलं नाही. जवळजवळ या ठिकाणी इथल्या हॉलची गर्दी बघू नका, वरती हॉल बघा, त्याच्या वरच्या रूम बघा, इकडे साईडला जेवढे काही आश्रम आहेत तिथे यावर्षी सुज्ञ लोकांनी बऱ्यापैकी अगोदर बुकिंग केलं आहे. तर रूमसुद्धा इथे 700 रुपयाची रूम 1800 3000 रुपये द्यायला तयार होते. 3000 रुपयेपर्यंत रूमचा चार्ज होता, ते सुद्धा आपल्याला अपुरा पडला. जवळजवळ मला सांगण्यात आलं की या ठिकाणी उच्चांक झाला, एक पुण्याचा बी झाला आणि थोडासा पापाचाही झाला. आपण पुण्य करायला आलो. कुशवर्तास मी काल बघितलं, हे करत असताना अगदी सुंदर दरवर्षीपेक्षा यावर्षी महिला मंडळाचा उच्चांक आहे. हा दरवर्षीपेक्षा हा विठाला विठाला विठ्ठला